कोकणातल्या सासरी जरी या गेलेल्या असल्या तरी माहेरची ओढ काही सुटत नाही. त्यामुळे आज करणार आहेत खानदेशातला डाळ गंडोरी पदार्थ श्रुतिकाताई, बरोबर? हो. चला, लागणारं साहित्य काय घेऊन या. डाळ गंडोरीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. श्रुतिकाजी, आम्हाला साहित्य काय ते सांगा. आंबट सुका कापलेला, हम्म, किसलेलं ओलं खोबरं हम्म, किंवा सुकं घेतलं तरी चालेल. त्यानंतर कापलेला कांदा आहे, हम्म. शेंगदाणे, तुरीची डाळ, कापलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या कापलेल्या, लसूण आणि आल्याचे तुकडे आहेत, त्याच्यानंतर धने आहेत, गरम मसाला, मोहरी, हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. फारच छान. साहित्य बघूनच मला एकदम फ्रेश वाटलेलं आहे. हो. आणि बऱ्याच दिवसांनी मी साहित्यामध्ये चुका पाहिलाय, हो की नाही? स्वयंपाकात चुका करण्यापेक्षा स्वयंपाकात चुका असलेला बरा. अगदी बरोबर. पण सर, ह्या चुक्याची पण आज खूप मस्त गंमत झालेली आहे. कारण काय झालं सांगते मी. आता जो सीझन चालू आहे, समर व्हॅकेशन, हिच्यामध्ये ही भाजी मिळत नाही. ही भाजी मी राहते बोरवलीला आणि बदलापूरवरनं घेऊन आले मी. तुम्ही स्वतः? मी स्वतः नाही, माझे मिस्टर. परत पळवलं मी त्यांना तिकडेच. थोडक्यात तुमच्या चुका निस्तरायसाठीच मिस्टर काम करत असतात असं मला वाटायला लागले. असू त्यांनी शकतं. चुका केल्या पण मिस्टरांनी चुका आणला आणि आता आपल्याला तो खायचा आहे. म्हणजे चुका एकच आहे पण बरोबर किती लोक आहेत बघा, बरोबर. हो की नाही? छान, अगदी बरोबर. किती मस्त मजा आली बोलताना. हो. चला, पहिल्यांदा काय करायचंय डाळ गंडोरीसाठी? डाळ गंडोरीसाठी आपल्याला आधी तुरीची डाळ, चुका आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्या काढून घ्यायच्या. चला, कुकर आमच्याकडे आहे. काय घालायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी घाला. बस. आधी काय? आधी याच्यातली अर्धी डाळ घाला. ही कोणती डाळ आहे? ही तुरीची डाळ. तुरीची डाळ घाला. किती लागणार आहे बघा. तुरीची डाळ अर्धी वाटी. बर. शेंगदाणे? त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला लागतील तेवढे. मला तर खूप लागतात बाबा. खानदेशी ना शेवटी. खानदेशी मराठवाड्यात शेंगदाणे आणि दाण्याचं कूट भरपूर घालतात. भरपूर. हिरव्या मिरच्या आणि ही भाजी. चुका? आंबट चुका. आंबट चुका. यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. आता झाकण लावायचं. हो, जरा आता mix करतो. छान. चुका सुद्धा एक चांगली पालेभाजी आहे. म्हणजे जसं पालकाचे गुणधर्म आहेत, मेथीचे आहेत, तसे चुक्याचेही अनेक गुणधर्म आहेत. बरोबर. आणि चुका हे तुमचं ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं. कारण आपण नेहमी असं म्हणतो की पालेभाजीच्या पानांना ज्या शिरा असतात तर त्या शिरा नैसर्गिकरित्या आपल्या शिरांना मोकळ करण्यासाठी त्या शिरा काम करतात. अगदी तर बरोबर. त्याच्यामुळे हा चुका फार महत्वाचा आहे आणि हा आपण आज वापरतोय. शिट्टी काढायची का राहू द्यायची? 2 शिट्या काढायच्या. अच्छा, शिट्ट्या होईपर्यंत जर आपण शिट्ट्या मारूया. हे आपलं गप्पा मारूया.